एका हाताने टाळी वाजत नाही ही म्हण अहमदनगर जिल्ह्यातील एका युवकाने खोटी ठरवली आहे. राहुल पेठारे हा एका हाताने टाळी वाजवतो. राहुल पेठारेच्या या अनोखी कामगिरीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अस्तगावमधील राहुल बबन पेठारे हा एका हाताने टाळी वाजवतो. त्याने यासाठी भरपूर सराव केला आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या रिदममध्ये तो एका हाताने टाळी वाजवतो. राहुल पेठारेच्या कामगिरीची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. पेठारे याच्या अनोख्या कामगिरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सांगलीतील कडक कल्चरल ग्रुपचे शरद मगदूम यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या व्हिडिओला मोठा प्रतिसाद मिळतोय. ही जी एका हाताने टाळी वाजवण्याची जी कला आहे, हा आमचा राहुल पेठारे अनामप्रेमचा विद्यार्थी, तो ही जगावेगळी कला त्याच्याकडे आहे. सर, माझं नाव राहुल बबन पेठारे. हा, तू कुठल्या गावावरून आलेला आहेस? सर, मी राहणार अस्तगाव तालुका राहता डिस्ट्रिक्ट अहमदनगर. आता तू जी आता हे एका हाताने टाळी वाजवण्याची जी कला आहे, आताच तुला एक सर्टिफिकेट मिळालेलं आहे, तर त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांग की ते काय रेकॉर्ड्स आहे किंवा काय. सर, इंडिया रेकॉर्ड ब्रेक म्हणजे ज्या व्यक्तींचा इंडियामध्ये असं काही वेगळा विक्रम आहे त्याच व्यक्तींचं त्यात नावं नोंदवली जातात सर. आणि मी ते जे टाळीची कला अवगत केली आहे ते मी ती घेतली. तुझी एकदा कला सादर करावी आमच्या सर्व प्रेक्षकांसमोर अशी मी तुला विनंती करतो. नक्की सर. एका हाताने कशी टाळी वाजते? अरे वा. ते गाणं म्हणजे ऐकलं म्हणजे माहिती आहे सर तुम्हाला. कोणतं? सूर निरागस हो गणपती, सूर निरागस हो, त्यात असं ते टाळ वाजवलेलं आहे सर. बर, अच्छा. आणि तू अजून काय काय त्यामध्ये तू स्वतःचे काय ऍड केले, काय काय तू, मला असं वाटतं की तू तबला पण हे वाजवतोस. हा सर, त्याचं हे कसं आहे सर? आता म्हणजे एखादा तबल्याचं जर ताल असेल, उदाहरणार्थ भजन एखादं असेल ना सर, दिन दिनाक दिन दिनाक दिन तीन ना तीन तिनाक तीन ना तीन तिनाक असं जर तो ताल असेल ना सर, तर तो असेल तीन ना तीन तिनाक तीन ना तीन तिनाक धिन ना दिन दिनाक तीन ना तीन तिनाक धिन ना दिन. वा. अरे वा. आता त्यात जर तोड आली तर ती अशी होईल, तीन नाटक तीन नाटक तीन नाटक तीन नाटक. अरे वा. आणि म्हणजे सर एखादी कव्वाली जर असेल ना त्यात, म्हणजे उदाहरणार्थ चला चला रे चला मेरे ताज का संदल अशी जरी कव्वाली असेल सर त्यात, तरी पण त्याच अरे वा. बापरे, खरंच कठीण आहे. कारण आपण आणि सर असा एक पण बोल आहे की तातर दरिद्र तातर दरिद्र, तर तसं पण. अरे बापरे. वा वा वा. तर आपण प्रेक्षकांना आता मी म्हणतो की तुम्ही आपण प्रयत्न करून बघा, पण मला नाही वाटत काही आपल्याला ते जमल म्हणून असं. तर खरीच ही एक जगावेगळी कला आपल्या राहुलने आपल्या सर्वांच्या समोर सादर केलेली आहे. आणि तो आपल्या अनामप्रेमचा विद्यार्थी आहे. अनामप्रेम ही अंध, अपंग व दिव्यांग क्षेत्रामध्ये काम करणारी साधारणपणे 2005 साली स्थापन झालेली संस्था आहे.